मुंबई से सटे मुंब्रा में चोरी की एक वारदात ने इलाके में हड़कंप मचा दिया। घर मालिक कुछ समय के लिए बाहर क्या गए, चोरों ने मौके का फायदा उठाया और घर का ताला तोड़कर लाखों के सामान पर हाथ साफ कर दिया। लेकिन कहानी में ट्विस्ट तब आया जब पुलिस ने टेक्नोलॉजी और मुखबिरों के जाल से इस चोरी की गुत्थी सुलझा दी। सीसीटीवी फुटेज से मिले सुराग ने सीधे आरोपी तक पहुंचाया और फिर जो हुआ उसने सबको चौंका दिया। मुंब्रा पुलिस ने साथी चोर अल्ताफ शेख को गिरफ्तार कर लिया है और उसके कब्जे से 5,81,000 रुपए का चोरी किया हुआ माल भी बरामद कर लिया है। अब सवाल यह है कि आखिर आरोपी ने इस वारदात को कैसे अंजाम दिया और क्या इसके पीछे कोई बड़ा गिरोह भी है। पुलिस इस एंगल पर भी जांच में जुटी है। काय नेमकं कारण आहे? एक आपल्या इथे चांगली घरफोडी ओपन केलेली आहे। 26 एप्रिल रोजी अमृतनगरमधील मोहम्मद सोदू इस्लाम खान यांच्या घरातले 5,81,000 रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रक्कम अशी चोरी झालेली होती। तर यांनी तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेजेस आणि त्यांचे गुप्त बातमीदार जे होते त्यांची आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत विनायक माने सर आणि त्यांचे पूर्ण टीम यांनी अथक प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली रात्रंदिवस आणि सदर घरफोडी ही उघड केलेली आहे। आणि त्यामध्ये त्याच एरियामध्ये राहणारा अल्ताफ शनावर शेख व 19 वर्ष हा आरोपी निष्पन्न झाला आणि त्याच्याकडनं सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सर, या प्रकरणात आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी नेमकी कोणती तपास पद्धती वापरली? म्हणजे सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण, मुखबिर जाळ, यात कोणाचा सर्वात मोठा वाटा होता? सर्वात मोठा त्यांचा वाटा जो होता तो सीसीटीव्ही फुटेजेस आणि त्यांचे गुप्त बातमीदार जे आहेत आणि तांत्रिक विश्लेषण सर्वच याच्यावर त्यांनी किती तासात रिपेअर केली साहेब? ते 12 तासाच्या आत हे केलेले आहे। शहरात वाढणाऱ्या घटफोड्या घटनांनंतर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग कोणते ठोस प्रारंभिक उपाय? आपले ठाण्याचे माननीय पोलीस आयुक्त सर जे आहेत आशुतोष डुंबरे सर यांनी जे आपले ठाणे सुरक्षित ठाणे जे उपक्रम राबवलेला आहे त्या अंतर्गत जेवढे जेवढे ब्लॅक स्पॉट आहेत, म्हणजे जिथून घरफोड्या जिथे जास्त होतात, वाहनं जास्त चोरी होतात, जिथे शरीराविरुद्धचे गुन्हे, मारामाऱ्या भांडणं जिथे होतात, जिथे टवाळखोर लोक राहतात वगैरे, अशा जेवढे सेन्सिटिव्ह पॉईंट वगैरे आहेत सर्व ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपले सगळे पेट्रोलिंगच्या गाड्या, सर्व डीबीच्या टीम्स, आपले गोपनीयचे कर्मचारी, अधिकारी सर्व काही स्पेसिफिक टाईममध्ये वेळोवेळी तिथे व्हिजिट करत असतात आणि तिथले फोटो डाउनलोड करत असतात आणि त्यामुळे पेट्रोलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या इथं बऱ्याचशा गुन्ह्यांवर अंकुश आहे। एक लास्ट प्रश्न आहे, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पूर्ण परत मिळालेला आहे का? नागरिकांना अशा गुन्ह्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी पाहिजे? लोकांनी असं बाहेरगावी जाताना वगैरे काळजी घ्यायला पाहिजे, दागिन्यांची ती सहजासहजी चोरांच्या हाती लागणार नाही किंवा मग बँकेचे लॉकर वगैरे यूज केले गेले पाहिजे आणि जे आपल्या घराचे कडी कोंडे लॉक जे आहेत ते स्ट्रॉंग पाहिजे, सीसीटीव्ही फुटेजेस पाहिजे, प्रत्येक अपार्टमेंटमध्ये वगैरे वॉचमन ठेवले गेले पाहिजे। तर याच्याने अशा गुन्ह्यांवर वचक बसेल। पूर्ण मुद्देमाल भेटला आहे? होय।